सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। वेश्याचा पृथक पृथक मनोभाव ही लीळा आपण श्रवण करणार आहोत। सर्वज्ञ दोन्ही बाजारातून जात होते, पूर्व पश्चिम बाजार आणि गल्लीच्या दक्षिणेकडे वेश्यांची घरे होती। त्यांनी सर्वज्ञांना पाहिले आणि श्री चरणा लागल्या। एकीने विनंती केली, जीजी माझ्या घरी यावे जी। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली, तिच्या घरी गेले, पलंगावर बसले। तिने सर्वज्ञांना सुपारीच्या फोडी दिल्या, पानाचा विडा करून दिला। तेवढ्यात दुसरी एक आली आणि तिने सर्वज्ञांना म्हटले की जीजी माझ्याजवळ भरपूर द्रव्य आहेत, परंतु वाया जात आहे। सर्वज्ञांनी तिच्याकडे पाहिले तेव्हा पहिलीने म्हटले, वेडी आहेस का, हो बाजूला। सर्वज्ञ आपले मायबाप आणि सर्वज्ञ दुसरीच्या तोंडाकडे पाहायची, परत ती म्हणायची, जीजी माझ्याजवळ भरपूर द्रव्य आहेत, परंतु वाया जात आहे। मग सर्वज्ञ तिच्या तोंडाकडे पाहायचे तेव्हा पहिली म्हणायची, हो ग बाजूला, अशी काय म्हणतेस। सर्वज्ञ आपले मायबाप। यावर सर्वज्ञांनी पहिलीला म्हटले, बाई तुम्ही जे म्हणत आहात तेच बरोबर आहे, पण ही जे म्हणत आहे ते नव्हे। ही लीळा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले, एकीचा भाव असा तर एकीचा भाव असा, एकीची इच्छा अशी तर एकीची इच्छा अशी। नंतर सर्वज्ञ तेथून निघाले। भावार्थ असा आहे की ही प्रत्येक जीवाची पाप पुण्य आचरण्याची स्वतंत्रता आहे। त्यानंतरची लीळा आपण श्रवण करणार आहोत, रेड्यांची झुंज मिटवणे। पूर्व पश्चिम बाजार गल्लीत दोन रेडे एकमेकाशी झुंजत होते। त्यामुळे काही लोक ओसरीत पळाले, तर काही लोक वरच्या मजल्यावर चढून रेड्याची झुंज पाहू लागले। तेव्हा सर्वज्ञ सारंगधराच्या देवळातून जात होते। लोक सर्वज्ञांना मनाई करू लागले, म्हणू लागले, जीजी पुढे रेडे झुंजत आहेत, तरी आपण तिकडे जाऊ नका। सर्वज्ञ अगाध चक्रवर्ती, त्यांनी असे सांगितल्यावरही ते गेलेच। दोन्ही रेड्याच्या मध्ये जाऊन उभे राहिले आणि मग एकाला कृपादृष्टीने पाहिले आणि त्याचा क्रोध शांत झाला। तो एकीकडे निघाला तर दुसऱ्यालाही सर्वज्ञांनी कृपादृष्टीने पाहिले, त्याचाही क्रोध शांत झाला आणि तोही दुसरीकडे निघाला। हे बघून सर्व लोकांना आश्चर्य वाटले आणि नंतर सर्वज्ञ तेथून निघाले। यानंतरची आपण लीळा श्रवण करूया। लोणार येथे सोमवती यात्रेनिमित्त प्रयाण। एके दिवशी बोनीबायांनी सर्वज्ञांना विनंती केली, बा मोन्य देवा, गावातील सर्व लोक सोमवती अमावस्येच्या निमित्ताने लोणारला गेलेत, तरी आपणही चला जाऊया। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली व लोणारला निघाले। तेथे पोहोचल्यावर सर्वज्ञ कुमारेश्वराच्या देवळात बसले। बोनीबायांनी शिद्याहाट्याचे साहित्य ठेवले, त्या अष्टतीर्थ नमस्कार करायला गेल्या। सर्वज्ञ त्यांचे शिद्याहाट्याचे साहित्य सांभाळत होते। त्या अष्टतीर्थ करून आल्या आणि आपले साहित्य घेतले। सर्वज्ञ धारेकडे गेले। धारेजवळील ओसरीत आसन झाले। एकाच्या मताने धारेवर लोंबकळते श्रीचरण करून आसन केले। बायांनी स्नान केले आणि लोकांनीही आंघोळी केल्या। बाया गावात गेल्या, मुक्काम करण्यासाठी घर घेतले, तेथे स्वयंपाक केला। सर्वज्ञांना विनंती करण्यासाठी आला। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली। सर्वज्ञ त्या ठिकाणी गेले, जेवण झाले, गोना झाला, पानाचा विडा घेतला। नंतर सर्वज्ञ दैत्यसूदनाच्या देवळाच्या मागील मठात झोपले। बायांनीही दैत्यसूदनाच्या देवळाच्या मागच्या मठात मुक्कामासाठी जागा घेतली। दिवस उजाडल्यानंतर सर्वज्ञ लोणार तीर्थाकडे गेले। त्या बायाही अष्टतीर्थ नमस्कार करायला गेल्या। सर्वज्ञ गावातल्या दैत्यसूदनाच्या देवळाकडे फिरायला गेले। त्या बायाही अष्टतीर्थ नमस्कार करून आल्या आणि स्वयंपाक केला। मग सर्वज्ञांना दैत्यसूदनाच्या देवळात विनंती करायला गेल्या। सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली, त्या ठिकाणी गेले आणि नंतर सर्वज्ञांचे जेवण झाले। अशी ही लोणार येथे सोमवती यात्रेनिमित्तची प्रयाण केलेली ही लीळा आपण श्रवण केली। यानंतरची लीळा आपण पाहूया, चोराच्या वाईट बुद्धीचा निराश। सर्वज्ञांचे व बायांचे जेवण होईपर्यंत संध्याकाळ झाली। तेवढ्यात सर्व लोक लोणारहून आपापल्या गावाकडे निघून गेले। मग सर्वज्ञही संध्याकाळीच निघाले। पुढे छोटेसे खेडेगाव लागले, तेथे काटेरी झाड होते। त्या ठिकाणी सर्वज्ञ थोडा वेळ थांबले। बायांनी सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले। सर्वज्ञांनी गोणा केला, पानाचा विडा घेतला, नंतर तेथून निघाले।
पुढे झुंझुमाला जवळ थांबले. तेथेही बायांनी सर्वज्ञांचे श्री चरण धुतले. सर्वज्ञांनी गुणा केला, पानाचा विडा घेतला, तेथून निघाले. तेव्हा रस्त्याने पिंपळाच्या झाडाखाली चोर दिसले आणि बोनेबाया म्हणाल्या, बा मोन्य देण्या हो, चोर चोर बा. सर्वज्ञ म्हणाले, बाई घाबरू नका. तेवढं चोर समोर आले आणि त्यांनी म्हटले, अरे हे तर महात्मे. आणि मग सर्वज्ञांनी सांगितले, काय सज्जन हो, मनात जो विचार करून आले आहात ते का करत ना. त्यांनी म्हटले, नाही जी, महात्म्याच्या ठाई असे करणे बरोबर नाही. मग आपण उशीर कसा केला? शिवाय आपल्यासोबत कोणी माणूसही नाही. सर्वज्ञांनी सांगितले, तुम्ही नाही का? सर्वज्ञांनी त्यांना बायांकरवी पानाचे विडे देविले. त्या बाया 4 पाने 1 सुपारी देत होत्या. परंतु सर्वज्ञांनी आपला पुडा सोडून त्यातील सर्व पान सुपारी त्यांना दिली आणि ते सर्वज्ञांच्या सोबतीला रक्षण म्हणून राहिले. सर्वज्ञ त्यांना थांबा म्हणत होते, पण ते थांबले नाहीत. ते म्हणाले, नाही जी, पुढे अजून काही साथीदार आहेत, ते आपल्याला त्रास देतील. सर्वज्ञांनी सांगितले, तसे आमच्याजवळ काही नाही. तरी ते सोबत आलेच. तेव्हा पुढे चालून काही अंतरावर एका रिकाम्या कोरड्या विहिरीतून त्यांचे दुसरे साथीदार निघाले. त्यांनी म्हटले, अरे हे तर महात्मे. असे तेही आणि हेही सर्व चोर सर्वज्ञांसोबत मेहकरला महारवाड्याच्या वाट जाई तोपर्यंत आले आणि तेथून ते महारवाड्यात गेले आणि नंतर सर्वज्ञ बाणेश्वराच्या देवळामध्ये गेले. सिंहस्थ पर्वणी निमित्त यात्रेला प्रयाण. यानंतरची लीळा आपण श्रवण करूया. सिंहस्थ पर्वणीला यात्रेला स्वामी कसं गेलेत. सिंहस्थ पर्व आले तेव्हा सिंहस्थ पर्वानिमित्त त्र्यंबकेश्वरला निघाले. बोनेबायांनी सर्वज्ञांना विनंती केली, बा मोन्य देवा, सर्व लोक सिंहस्थ पर्वानिमित्त त्र्यंबकेश्वरला यात्रेसाठी निघाले, तरी आपण चला जाऊया. सर्वज्ञांनी विनंती स्वीकारली. त्यांनी सर्वज्ञांसाठी चांभाराकडून पादत्राणे घेतली. नेसण्यासाठी वस्त्र आणि अंगी घेतली. याशिवाय कणिक तांदूळ भरपूर घेत होत्या. परंतु सर्वज्ञांनी मनाई केली. सर्वज्ञांसह निघाल्या. सर्वज्ञ नदीच्या पलीकडील काठाजवळ आले आणि पादत्राणे काढून नदी ओलांडून पलीकडे गेले. तेव्हा बोनेबायांनी सर्वज्ञांना विचारले, बा मोन्य देवा, पादत्राणे कुठे आहेत? सर्वज्ञांनी सांगितले, बाई त्या पलीकडच्या काठावरच आहेत. नंतर ती आली आणि पादत्राणे आणून सर्वज्ञांच्या श्रीचरणामध्ये घातले. मग रस्त्याने नदी लागली की बोनेबाया मागच राहत आणि पादत्राणे घेत व नदी पार केल्यानंतर सर्वज्ञांच्या श्रीचरणात घालत. यानंतरची आपण लीळा श्रवण करूया. रस्त्याने दररोज शिधा आट्याचा स्वीकार. सर्वज्ञ रस्त्याने जाताना थोडे लांबून जात असत. तेव्हा कोणी सर्वज्ञांना बघायचे, कोणी कणिक तांदूळ तूप दही असे काही घेऊन यायचे. मग सर्वज्ञ म्हणायचे, बाई गरजेपुरतेच घ्या, बाकी परत करा. त्या गरजेपुरत्याच घ्यायच्या, बाकी परत करायच्या. नंतर स्वयंपाक करून सर्वज्ञांना जेवू घालीत आणि मग असं दररोज त्या करीत असत. त्यानंतर रावस गावाला यात्रेकरूंचा मेळावा पोहोचला. रावस गाव हे तीर्थाचे गाव म्हणून बोनेबायांनी रात्रीचे सर्व पदार्थ संपविले आणि आपण स्नान करायला गेल्या. सर्वज्ञांना भूक लागली. सर्वज्ञ महादेव पाटकाच्या गुंफेकडे गेले आणि आत डोकावून पाहिले तर तेव्हा त्याने म्हटले, जीजी आत यावे जी. सर्वज्ञ गुंफेत गेले. बसायला आसन घातले. सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले. त्यांनी सर्वज्ञांना पाणी भात आणि बाबूळ शेंगा असे जेवू घातले. नंतर सर्वज्ञ तिथून निघाले. तोपर्यंत बोनेबाया स्नान करून आल्या. त्यांनी स्वयंपाक केला. सर्वज्ञांना जेवू घातले आणि सिद्धनाथाच्या देवळात वायव्य कोपऱ्यात यात्रेकरूचा मेळा उतरला होता. त्या ठिकाणी सर्वज्ञांचा मुक्काम झाला. यानंतरची आपण लीळा श्रवण करूया. पैठणला बाईसाची भेट. यात्रेकरूचा मेळावा पैठणला आला आणि भोगवती चौथऱ्यावर सर्वज्ञ लोंबकळते श्रीचरण करून बसले आणि खाली आसनावर असे बसले. बोनेबायांनी सामान खाली ठेवले. स्नान करून आल्या आणि सर्वज्ञांना विनंती केली, बा मोन्य देवा, चला ना गावात जाऊ. सर्वज्ञांनी म्हटले, बाई तुम्ही जा, आम्ही नंतर येऊ. त्यांनी म्हटले, नाही बा, हे मोठे नगर आहे, तुम्ही चुकाल. सर्वज्ञांनी सांगितले, बाई आम्ही नंतर शोधत शोधत येऊ. त्या गावात गेल्या आणि बाईसाच्या गुंफेत आल्या. बाईसाला भेटल्या आणि सांगितले की, अगं नागूबाई,
आमच्या बरोबर एक मौन्यदेव म्हणून महात्मे आलेले आहेत. काय सांगू त्यांचे सौंदर्य. आणि त्या सर्वज्ञांच्या आश्चर्याच्या गोष्टी सांगू लागल्या. चोरांची गोष्ट सांगितली, रेड्याची गोष्ट सांगितली, अष्टमीची लीळा सांगितली. एवढ्याने बाईसाला सर्वज्ञांची आवड निर्माण झाली. बाईसाने विचारले, ते कुठे आहेत? बोनेबाई म्हणाल्या, ते भोगवती भागाकडे थांबले आहेत. नंतर बोनेबायांनी छायागोपाळाच्या देवळात मुक्काम केला. बाईसा भिक्षेला गेली. तांब्याच्या तपकात तुळशी घेऊन वामदेवाच्या गुंफेकडे निघाली. तेवढ्यात सर्वज्ञ श्री चरणी पादत्राणे व श्री मुकुटावर कपडा असे पलीकडून येत होते आणि नरसिंहाच्या देवळाच्या आग्नेय कोपऱ्यात परकोटाकडे वाट असे बाईसांची आणि त्यांची भेट झाली. बाईसांनी सर्वज्ञांना पाहिले, उभी राहिली आणि विचारले, आपण मेहकराकडून येत आहात का? सर्वज्ञांनी मुकुट हालून हो म्हटले. मग आपले काय नाव? मौन्यदेव. सर्वज्ञांनी मुकुट हालूनच हो म्हटले. बाईसांनी विचारले, चला जाऊ आमच्या गुंफेला. आणि मग सर्वज्ञ आले. बाईसांनी त्यांना बसायला पायपुसणे दिले. दुधी भोपळ्याच्या बनलेल्या भांड्यात पाणी भात जेवायला दिला. बाईसा म्हणाली, आपण महात्मे, आपणास त्र्यंबकला जाण्याचे काय प्रयोजन? हे पैठण नगर, येथे पिंपळेश्वरासारखे तीर्थ, आपण इथे राहावे. आम्हाला आपलेच समजा, परके म्हणू नका. नंतर सर्वज्ञ भोगनारायणाच्या देवळात मुक्कामी राहिले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.